नमस्कार, मी मनीषा कुलकर्णी. ही माझी नात, मुलीची मुलगी. तर ही गायन शिकते. तर मी जे मगाशी सांगितलं की माझी नातवंड वेगवेगळ्या कलेमध्ये शिक्षण घेत आहे, तर त्याच्यामध्ये ही गायन कलेमध्ये शिक्षण घेते. तर तुझं नाव सांग पहिलं. नमस्कार, माझं नाव स्वर्णिमा शैलेश कातगणे. मी गायन शिकते. मी पुण्यात राहते. मी भारत गायन समाज येथे गाणं शिकते. ठीक आहे. माझ्या ताईंचं नाव गायत्री गोखले आहे. गायत्री गोखले आहे. तर तुला स्वतःला गायनाची आवड कशी निर्माण झाली? आम्ही दिवाळी वगैरे अशा सणांच्या वेळेला एकत्र जमतो, तेव्हा मग प्रत्येक जण त्यांचे कला सादर करतात. मग माझे आजोबा खूप उत्तम फ्ल्यूट वाजवतात. चित्रसुद्धा त्यांचं छान आहे आणि ते गायन सुद्धा खूप छान गातात. त्याच्यानंतर बाबा खूप छान कॅसिओ वाजवतो. मग मामी माझी खूप छान गाणं गाते. मग ह्या सगळ्यांकडनं इन्स्पायर होऊन मग मलाही गाण्याची आवड झाली. आणि मग मी सारखी गुणगुणायचे. मग त्यामुळे आईला हे लक्षात आल्यानंतर तिने मला सगळ्यात आधी गीत रामायणाचं गाणं लावलं आणि गीत रामायणाचा क्लास लावला. आणि मग मला गीत रामायण छान यायला लागल्यानंतर तिने मला शास्त्रीय संगीताचा क्लास लावला. गीत रामायण जे तू शिकलीस, गीत रामायणातलं तुझं आवडतं पद कुठलं? मला मोडू नका वचनास. एक दोन ओळी म्हण फक्त आमच्यासाठी. मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. हे पद तुला जास्त आवडलं आणि मग तिथून तू गायनाच्या क्लासला जायला लागली. तुझ्या घरच्यांच्या लक्षात आलं की गायन तुला आवडतं, आवाजही तुझा चांगला आहे. तर मग त्या गोखलेबाईंच्याकडे तू शिकतीस. मग तुला असे वेगळे वेगळे राग त्या पहिल्यापासून भूप किंवा काय जे राग आहेत, पहिल्यांदा राग भूप शिकत आहे तसं शिकवतात आणि ते का एखाद्याच रागावर प्रभुत्व यावं म्हणून एखादा राग निवडून जास्तीत जास्त शिकवतात? एखाद्या रागावरती प्रभुत्व यावं त्यामुळे मग एकच राग असा शिकवतात. हा, मग सध्या तुझं कोणत्या रागावर अभ्यास सुरू आहे? माझा आता यमन रागावरती अभ्यास चालू आहे. मोठ्यांदा बोल, आवाज तिचा ऐकायला पाहिजे. माझा आता यमन रागावरती अभ्यास चालू आहे. हा, बर. मग त्याचे आरोह अवरोह आम्हाला म्हणून दाखवशील का? हा. हे आरोह अवरोह तुला शिकवलेले आहे त्यांनी आणि ह्या रागावरच जास्तीत जास्त तुझा रोजचा अभ्यास सुरू आहे. बर, आता मग हे कला जोपासताना तू कला आणि अभ्यास याचा मेळ कसा घालतेस? रियाज, अभ्यास आणि कला. मी शाळेत आल्यावरती आवरून वगैरे मग नंतर माझा क्लास असतो. मग क्लास झाल्यानंतर घरी आल्यावर रियाज करायचा आणि मग नंतर अभ्यास करायचा, असं सगळं असतं. रियाज करायला तुला मागे लागावं लागतं का तुझं तू मनानं बसतीस? काही वेळेला लागायला लागतं, पण इतर वेळेला मी बसतीस आपण बसतीस तू. बर, मग आता तुला शाळेत जे शिक्षण घेतीस त्याच्यामध्ये तुला काय म्हणजे जी काही इतर क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये तुला काय बनण्याची इच्छा आहे? डॉक्टर. म्हणजे प्रामुख्यानं काय व्हायचंय त्याच्यामध्ये? म्हणजे क्षेत्र कुठलं निवड? इंजिनियर, डॉक्टर, वकील, असं त्याच्यामध्ये काय तुला व्हायचंय? डॉक्टर व्हायचंय तुला?
बर. आणि गायिका म्हणून जर तुझं क्षेत्र म्हणजे आपोआप डेव्हलप झालं आणि एक गायिका म्हणून तू उदयाला जर आलीस, महेश काळेसारखी, की ते इंजिनियर आहेत पण त्यांचं करिअर घडलं ते सगळं गायनामध्ये घडलं, तर तसंही तुला आवडणार आहे का ते? करायची इच्छा आहे. बर. मग तू आम्हाला एक यमन रागातलं सगळ्यांच्या ओळखीचं 1-2 ओळी म्हणून दाखवशील का? सगळ्यांच्या ओळखीचं एक गाणं. नाही, गाणं साधं. अभिनय. अभी ना जाओ छोड़ कर ये दिल अभी भरा नहीं, अभी ना जाओ छोड़ कर ये दिल अभी भरा नहीं. तर हे गाणं म्हणजे यमन रागातलं आहे. आम्हाला काही माहीत नव्हतं, ते तुझ्यामुळं आम्हाला माहिती झालं की हे यमन रागातलं गाणं आहे. बर. मग आता तुला रियाजाला सकाळचा वेळ आवडतो का संध्याकाळचा आवडतो? एकटा बसायला आवडतं? कसं काय रियाज करतेस तू? संध्याकाळी, कारण सकाळी तर शाळा असते त्यामुळे लवकर जायला लागतं. बरं बरं. संध्याकाळी. हां. आणि तुला म्हणजे गायनामध्ये आवड आहे, तुमच्या घरामध्ये सगळ्यांनाच गायनाची आवड आहे. आणि मला एक असं म्हणायचं आहे की आता तू माझी मुलीचीच मुलगी आहेस, त्यामुळे तुझ्या सगळ्या कला मला माहिती आहे. तर तुझं वक्तृत्वामध्ये तुझी कला आहे, गायनामध्ये आहे, तू चित्र उत्तम काढतेस. तुला मी सांगितलेलं आहे की मोदींचं पण तू चित्र काढ, आपण त्यांना ते पाठवूया आणि त्यांची सही घेऊन आपण जसं ते व्हॉट्सॲपला बघतो तसं ते जसं देतात मुलांना सही करून, तर तुला ते मी करून आपण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. पण ते पण तू चित्रकलेमध्ये ते डेव्हलप कर आणि तशी चित्र काढत जा. तुझे आजोबा पण चित्रकार आहेत, गायन उत्तम म्हणतात. माझी आई गायन उत्तम म्हणती, माझा भाऊ गायन उत्तम म्हणत होता, गाणी उत्तम म्हणत होता ऑर्केस्ट्रामध्ये. दोन्हीचा संगम होऊन तुझ्यामध्ये गायनाचा एक आवाज म्हणजे गोड आहे तुझा आवाज. तर त्या दृष्टीनं तुझं करिअर घडावं. शाळेच्या अभ्यासामध्ये तू डॉक्टरही होऊ शकशील आणि त्याच्याबरोबर गायनाची कला तू जोपासून इतरांचं मनोरंजन करून स्वतःचं मनोरंजन करू शकशील. आपल्या आवडीसाठी सुद्धा आपण, आपल्या आनंदासाठी सुद्धा आपण कला जोपासावी आणि तुझा असाच उत्कर्ष हो. आज आपण या घरामध्ये सगळ्या गेट टुगेदरला सगळ्या तुझ्या आज्या आहेत, काकू आहेत, बहिणी आहेत, भाऊ आहेत. तर आमचे सगळ्यांचे तुला त्या बाबतीत आशीर्वाद आहेत आणि तू मोठी हो आणि अशीच तुला कला जोपासून त्याच्यासाठी जास्तीत जास्त कष्ट. प्रत्येक कलेमध्ये तू मोठी हो असं मला वाटतं. की कोण आहे? हां, वक्तृत्व, चला स्वर्णिमा कातगडे. गायन, स्वर्णिमा कातगडे. तुझ्या शाळेचं गॅदरिंग, स्वर्णिमा कातगडे. चित्रकार, मोदींनी सही करून दिलं, स्वर्णिमा कातगडे. हे मला ऐकायला मिळू दे, आम्हाला खूप आनंद होईल. आणि तुझी ही कला जोपास आणि मोठी हो असा आमचा तुला आशीर्वाद आहे. आणि तुझ्या मित्रमैत्रिणींना तू आत्ता जे सामाजिक वातावरण आहे की मोबाईल बघणं, टॅब बघणं, तर ह्याच्यामध्ये व्यर्थ वेळ जो जातो आपला इतर बघण्यामध्ये, तर तुझं काय मत आहे की त्याचा अभ्यास म्हणून कसा उपयोग करून घ्यावा? त्याच्यावरती अभ्यासाचं किंवा चांगली गाणी वगैरे ऐकणं असं. आणि रोटेशन असतात त्याच्यामध्ये, ती बघावीत, शिकावीत. तर तुझ्या मित्रमैत्रिणींना तू काय सांगू शकशील की इतर ह्याच्यामध्ये वेळ न घालवता एक अभ्यास म्हणून तुम्ही ह्याच्याकडे जे आपल्याला आत्ता जे प्राप्त झालेलं आहे सोशल मीडियाच्या जगतामध्ये